गेल्या काही दिवसांपासून आपण बाबासाहेबांबद्दल बोलत आहोत. संविधान, समता, आरक्षण, मानवाधिकार. पण एक प्रश्न कधी विचारलात का? जर ज्योतिबा फुले नसते तर बाबासाहेबांचा विचार इतका धारदार झाला नसता. इतिहासात काही माणसं स्वतः मोठी असतात, काही माणसं अशी असतात जी पुढच्या पिढीला मोठं बनवतात. ज्योतिराव फुले हे दुसऱ्या प्रकारातले होते. 1827 साली पुण्यात जन्मलेले फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते भारतीय सामाजिक क्रांतीचे पहिले आर्किटेक्ट होते. त्या काळात शिक्षण फक्त ब्राह्मणांसाठी, स्त्रियांना शिक्षण म्हणजे पाप, शूद्र अतिशूद्रांना माणूस म्हणूनही मान दिला जात नव्हता. आणि अशा काळात फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवलं. समाजाने त्यांना दगड शेण मारलं, पण ते थांबले नाही. फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, ही सामाजिक रचना केवळ धार्मिक नाही, ही मानसिक गुलामगिरी आहे. आता इथेच कनेक्शन सुरू होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः मान्य करतात की त्यांच्या विचारांवर ज्योतिबा फुलेंचा खोल प्रभाव होता. फुलेंनी प्रश्न विचारायला शिकवलं. बाबासाहेबांनी त्या प्रश्नांना कायदेशीर चौकटींमध्ये उत्तर द्यायला शिकवलं. फुलेंनी सामाजिक क्रांती पेटवली. बाबासाहेबांनी तिला संविधानात स्थान दिलं. फुलेंनी शिक्षण हे शस्त्र दिलं. बाबासाहेबांनी ते हातात घेतलं आणि व्यवस्था बदलली. जर फुले नसते तर कदाचित समतेची बीज इतकी खोलवर पेरली गेली नसती. म्हणूनच बाबासाहेबांचा विचार पूर्ण समजून घ्यायचा असेल तर फुलेंपासून सुरुवात करायला पाहिजे. कारण प्रत्येक क्रांतीला एक पहिला आवाज असतो आणि सामाजिक भारतीय क्रांती पहिला आवाज होता महात्मा ज्योतिराव फुले. आणि मला वाटतं त्यांना जाणून घेतलं तर आपण इतिहास अजून जास्त सुदृढपणे शिकू शकू. आणि अजून काय काय जाणून घ्यायचंय मला कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण इतिहास जाणून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे.